तो काल शेताकडे काम केलो, शेताकडे काम करून घरला गेलो तर बाप मला म्हणला, घरामध्ये तेल मीठ मिरचून आहे, राशन पाणी संपलं, हे थैला घे, तालुक्याला जाऊन काही किराणा सामान आण म्हणला। थैला घेतलो, किराणा दुकानावर गेलो आणि सामान घेतलं तर मला सावकारानं तेलाचा भाव लावला 135 रुपये किलो। तर मी सावकाराला विचारलो, सावकार काही दिवसाखाली तेलाचे भाव कमी होते आणि अचानक एवढे कसे वाढले आणि आमच्यासारख्या गोरगरीब सामान्य शेतकरी माणसानं कसं खावं? तर मला त्याच गोष्टीला सावकार म्हणला, तुम्हाला तेला संग खायची काहीच गरज नाही, तुम्ही पाण्यासंग खा की म्हणला। तुम्हाला तर माहीत आहे शेतकऱ्याचा कुठेही अपमानच आहे, त्या जागी माझा झाला। खाली मान घातलो, राशन पाणी घेतलो, पैसे दिलो, निघून आलो। बाजूलाच आडतचं दुकान होतं, आडतीच्या दुकानावर गेलो, सावकारला म्हणलो काही दिवसाला माझं सोयाबीन येते आणि मला तुम्हाला द्यायचं आहे, आता सोयाबीनाचा भाव काय आहे? तर सावकार त्या गोष्टीला म्हणला 4243 रुपये क्विंटल आहे। म्हणून सावकार मला परतड खायना काहीतरी वाढून द्या। तर सावकार मला म्हणला तुम्हाला 30 रुपये 20 रुपये वाढून देऊ शकतो। तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे, किलोला तेलाच्या मागं 40 रुपये 20 रुपये 30 रुपये वाढू शकतात 8 दिवसात आणि 4 महिन्याची मेहनत आहे, तर आम्हाला क्विंटलाला 20 रुपये वाढून द्याले। तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे सोयरे हो। काय शेतकरी फाशी घेऊन मरणार तर काला जगल। तुम्हाला पटलंच तर फॉलो करा, लाईक करा, नाही तर आतापर्यंतचे व्हिडिओ वरीच ढकलल्या, याला पण वरीच ढकला। राम राम।